मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन कुसुमला म्हणतो, माझ्या मनात सायलीविषयी काहीही नाहीये आणि जर काही असतं तर त्या एक सेकंद देखील या घरात राहिल्या नसत्या आणि हे पण सायलीला चांगल्या प्रकारे माहीत आहे, तर माझ्याबद्दल त्यांनी चुकीचा गैरसमज करून घेतला असता. तर आता कुसुम सायलीजवळ जात तिला म्हणते की सायली, मी फक्त जातीये हे तुला सांगायला आले. त्यावरती अर्जुन रागातच म्हणतो, मग एवढा वेळ काय बडबड करायची गरज होती का? त्यावरती कुसुम म्हणते, आता मी सायली बरोबर बोलतीये ना. अर्जुन थोडा रागातच कुसुमकडे पाहतो. तर आता कुसुम काळजीनेच तिला म्हणते, तू स्वतःची व्यवस्थित काळजी घे, काही लागलं तर मला फोन कर. तेव्हा सायली म्हणते, कुसुमताई तू मला इकडे भेटायला आलीस तेच माझ्यासाठी खूप काही झालं आणि हॉस्पिटलमध्ये तू नेहमी होतीसच. तुला कोणी सांगितलं की माझा अपघात झालाय ते? त्यावरती कुसुम म्हणते, अगं माझं नशीब समज तुझ्या खोट्या नवऱ्याने मला फोन करून तेव्हा लगेच सांगितलं आणि मग मी लगेच निघाले. माझ्या खरं तर पायाखालची जमीन सरकली होती आणि दुर्दैव म्हणून माझ्या रिक्षाचा नेमका अपघात झाला, असं म्हणून ती पुढे घडलेला सगळा प्रकार सांगते. ज्या बाईचा अपघात झाला त्या बाईने अर्धी ओढणी अशी चेहऱ्यावर घेतली होती आणि तिला नावगाव विचारायचं राहूनच गेलं, कारण त्या क्षणी फक्त तुझा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत होता. पण त्या बाईंना घेऊन मी हॉस्पिटलमध्ये आले होते. म्हटलं की त्यांच्या हातावर मलमपट्टी करावी, तेच मी हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन आले. पण जेव्हा मी तुझ्याकडे आले आणि त्या बाईंना पुन्हा पाहायला गेले त्या तिथे नव्हत्या. तेव्हा नक्की त्या बाई कोण होत्या असं सायली विचारते. तेव्हा कुसुम म्हणते, नाही माहीत ग, पण आता तू बरी झाली आहेस ना, ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यावरती सायली म्हणते, तुम्ही सर्वजण माझ्यावर एवढं प्रेम करताय, मी माझी काळजी घेताय, त्यामुळेच मी पटकन बरी झाले. तर आता अर्जुन म्हणतो, नाही हां, तुम्ही एवढ्या लवकर बऱ्या होणार नाही आहात, त्यामुळे लगेच उड्या मारायला सुरुवात करायची नाही. त्यावरती आता कुसुम म्हणते, हे मात्र त्याचं ऐक हां. तेव्हा थँक्यू असं अर्जुन म्हणतो. आता कुसुम ही सायलीचा निरोप घेते आणि तेथून जायला निघते आणि जाता जाता अर्जुनला टोमणा मारते की 7 फूट हात लावण्याची गरज नाही, परंतु 7 फूट लांब राहिला तर बरं होईल आणि काळजी घ्या माझ्या सायलीची, असं म्हणून पटकन तेथून आता कुसुम निघून जाते. अर्जुन मात्र डोक्याला हात लावतो तर सायली आपली गालातल्या गालात हसत असते. दुसरीकडे नागराज, प्रिया आणि राकेश हे तिघेही बोलत असतात की महिपतने खरंच खूप मोठा घोळ घालून ठेवलाय. आता सायली जिवंत आहे ती खरं तर महिपतमुळे आणि त्यानेच खरं तर तिला मारण्याचा डाव रचला होता, पण हा आपल्या अंगलट येणार आहे असं मला वाटतंय, कारण साक्षीने जर त्या मारेकऱ्याला ओळखलं तर अर्जुन आता खोदून खोदून त्याची माहिती काढणार, त्याची पूर्णपणे वाट लावणार आणि महिपतपर्यंत पोहोचणार. महिपतपर्यंत पोहोचला की आपण बरोबर त्याच्या गळ्याला लागणार. आता नागराजला त्या गोष्टीचं खूप टेन्शन आलेलं असतं. तर राकेश म्हणतो, तरी साक्षी म्हणत असते सारखी पप्पा की अण्णा नो व्हायलन्स, नो मोर व्हायलन्स. महिपत कधीही ऐकत नाही. आता काहीही झालं ना तरीही मी स्वतः जेलमध्ये जाणार नाही हा पप्पा. त्यावरती प्रिया म्हणते, अरे जरा गप्प बस ना, किती बोलतोस, कोण जेलमध्ये जाणार आहे? अरे तू वकील आहे ना, कर काहीतरी. त्यावरती नागराज म्हणतो, त्याच्यावर ओरडू नकोस, जेलमध्ये जायची वेळ आली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता ते तिघेही खूप घाबरलेले असतात. दुसरीकडे अर्जुन सायलीला म्हणतो, आता तुम्ही झोपून घ्या. सायली आता झोपते. अर्जुन तिच्या जवळच बसलेला असतो. त्यानंतर त्याला समजतं की सायलीला खूप थंडी वाजतीये, कारण त्याने AC ऑन केलेला असतो. तेव्हा तो आता पाहतो आणि पटकन सायलीच्या अंगावर ब्लँकेट टाकतो, AC बंद करतो. तर तेवढ्यातच दरवाजा कुणीतरी वाजवतं. अर्जुन धावतच तेथे जातो आणि म्हणतो, हळूहळू, आत्ताच सायली झोपल्या आहेत. त्यावरती चैतन्य म्हणतो, अरे लग्न झालेल्या जोडप्यांच्या रूममध्ये येताना नॉर्मली असं नॉक करूनच यायचं असतं. अर्जुन म्हणतो, अरे जरा शांत बस, त्या झोपल्या आहेत. आधीच त्यांना AC मुळे खूप त्रास होत होता, मग आता मी तो बंद केलाय. तेव्हा चैतन्य आता अर्जुनकडे पाहतच राहतो. तर आता अर्जुन म्हणतो, असा काय पाहतो रे माझ्याकडे तू? त्यावरती चैतन्य म्हणतो, मिस्टर अर्जुन सुभेदार, अशा मुलीची, म्हणजे जी त्याची बायकोच नाहीये, त्या मुलीची एवढी काळजी घेतोय, तिची झोपमोड होईल म्हणून एवढा अस्वस्थ होतोय आणि तिला थंडी वाजते म्हणून ACचं टेम्परेचर कमी करतोय.
तेव्हा आता का मी असं करतोय अर्जुन विचारतो. तेव्हा तू सायलीच्या प्रेमात पडला आहेस असं चैतन्य म्हणतो. तेव्हा अर्जुन लगेच ततापापा करू लागतो आणि म्हणतो असं काही नाहीये. तर आता सायलीवर जेव्हा वार झाला तेव्हा तुझ्या मनाची ती घालमेल, तिच्याविषयी असणारी काळजी मी स्वतः सपचेल डोळ्यांनी पाहिलीये असं चैतन्य अर्जुनला म्हणतो. तेव्हा पुढे आता चैतन्य सांगू लागतो, त्या नर्सने मला सांगितलं ना की तू सायलीला असं उचलून घेऊन आला होता आणि तिची तुला खूप काळजी वाटत होती. तू सर्वांबरोबर तिच्यासाठी भांडत होता. म्हणजेच तिची कंडिशन जेव्हा क्रिटिकल झाली तेव्हा तू तिच्यासाठी चक्क वेडापिसा झाला होता. हे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले अरे अर्जुन. तेव्हा त्याला आता सगळं काही आठवू लागतं. आणि कधीही तू बाप्पासमोर हात जोडले नाही, तू फक्त तुझा विचार करणारा सायलीचा विचार करायला लागला आहेस. अरे तू सायलीसाठी देवासमोर हात जोडून उभा राहिला होतास. हे काय आहे? हे प्रेम नाही तर काय आहे? तेव्हा अर्जुनची आता बोबडीच वळते. तो म्हणतो असं काही नाहीये. चैतन्य म्हणतो अरे असंच आहे. पुढे अर्जुन म्हणतो की अरे घरातील कुणाचीही अशी कंडिशन झाली असती तर मी एवढा सिरियस झालो असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो नाही, मी तुला लहानपणापासून ओळखतो, तू ती कंडिशन अगदी प्रॅक्टिकली हाताळली असती. तर आता चैतन्य अर्जुनला पुन्हा एकदा जाणीव करून देतो की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्ही सायलीच्या प्रेमात फुल लट्टू झाला आहात. तेव्हा अर्जुन म्हणतो याच्यापेक्षाही आपल्याकडे महत्त्वाची कामं आहेत. असं म्हणून सायलीवर हल्ला कुणी केला आणि कोणत्या उद्दिष्टासाठी केला हे आपल्याला शोधून काढायचं आहे. त्या हल्लेखोराला मी जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही असं अर्जुन म्हणतो. चैतन्य म्हणतो ठीक आहे, आपण घेऊयात त्याचा शोध. दुसरीकडे आता रविराज हा बसलेला असतो. त्याला सगळ्या गोष्टी आठवू लागतात. सायलीची कंडिशन खूप क्रिटिकल होती. खरं तर ही गोष्ट त्याला सहनच होत नाही. तेवढ्यातच प्रिया तेथे येते आणि बाबा तुम्ही फ्री आहात का? मला तुमच्या मांडीवर डोकं ठेवून जरा झोपायचंय असं ती म्हणते आणि सायलीचा विषय काढते. तर आता माणूस कसाही असला तरी तुम्ही त्याला मदत करता आणि हाच तुमचा गुण माझ्यामध्ये आला आहे. आता सायलीने माझ्यापासून अर्जुन माझा हिरावला, ही तिला डिस्चार्ज मिळेपर्यंत तुम्ही हॉस्पिटलमध्ये होतात. तेव्हा ही फक्त माणुसकी होती. पण यापुढे सायलीचा विषय बंद करायचा, कारण की आता फक्त प्रतिमाचा शोध आणि तुझं भविष्य हेच काम मी करणार आहे. तेव्हा प्रिया ठीक आहे असं म्हणते. दुसरीकडे सायली झोपलेली असते. जेव्हा तिला जाग येते तेव्हा कल्पना तेथेच बसलेली असते. तर आता कल्पना पटकन सायलीजवळ जात म्हणते तुला काही पाहिजे का? मी आता उठू शकते, मी माझी करू शकते. यांना सांगा ना तुम्ही, ते अति काळजी करतायत माझी. मी माझी चालू शकते, थोडी फिरू शकते. आता मला थोडं काम करायचंय. तुमच्या मुलाला सांगा की मला आता थोडं तरी चालायचंय. कल्पना म्हणते तू माझ्या मुलासमोरच माझ्या तक्रारी करते का? तो म्हणेल तेच खरं, तू तुझी काळजी घ्यायला हवी. अगं तुझ्यावर हल्ला झाल्यापासून अर्जुन खरंच खूप बेचैन आहे. आता हल्लेखोर नक्की कोण आहे त्याला शोधून काढायचंय. म्हणूनच इन्स्पेक्टर साहेब आले आहेत बाहेर, तो तिकडे आहे. आता चैतन्य अर्जुन बाहेर येतात. इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात. अर्जुन आता खूपच हायपर होतो आणि म्हणतो अजून तुमच्याकडे काहीही इन्फॉर्मेशन नाहीये. अहो माझ्या बायकोच्या जीवाला धोका आहे, तुम्हाला काही समजतं की नाही? असं म्हणून आता तो खूपच चिडतो. चैतन्य म्हणतो अरे जरा शांत राहा अर्जुन, किती हायपर झालास तू. त्यावरती आता अर्जुन म्हणतो मग मी काय करू? अरे अजून यांच्याकडे एकही अपडेट नाहीये. त्यावरती तुमच्याकडे कोणताही पुरावा नाहीये असं आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात. आणि आम्ही कसं शोधणार लगेच? आम्हाला थोडा वेळ द्यायला हवा ना तुम्ही. तेव्हा आता अर्जुन ठीक आहे असं म्हणतो. तर इकडे सायली आणि कल्पना या दोघीही गप्पा मारत असतात. तेव्हा सायली म्हणते आई जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा तुम्ही तिथे नव्हतात हे खरं आहे, मग कोण असेल तिथे? जेव्हा कुसुमताईंच्या रिक्षाचा ॲक्सिडेंट झाला त्या बाईंना खूप लागलं होतं हाताला आणि त्या बाई जेव्हा मलमपट्टी करण्यासाठी त्याच हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या त्या लगेच निघून गेल्या. आणि मग माझ्याकडे ज्या बाई आल्या होत्या मी त्यांना आई म्हटले, त्या तर त्या बाई नसतील ना? जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा माझ्या तोंडून नकळत आई असं शब्द बोलले गेले. असं का झालं असेल आई? यावरती कल्पना म्हणते कधी कधी अनोळखी माणसं सुद्धा आपल्याला आपलीशी वाटायला लागतात. आता सायली म्हणते मी तुमची कोणीही लागत नसताना तुम्ही खरंच माझी खूप काळजी घेतलीत. तेव्हा आता कल्पनाला धक्का बसतो. ती म्हणते काय म्हणालीस सायली तू, कोणीही नसताना म्हणजे? तर अर्जुन देखील आता हे बोलणं ऐकतो. तर तोही आता खूपच घाबरतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन जेव्हा सकाळी झोपेतून उठतो सायली त्याच्या शेजारी नसते. तर आता तो सायली सायली करत खाली येतो. तर आता घरातील सर्वजण सायलीला शोधतात परंतु ती कुठेही नसते. म्हणूनच अर्जुन हा खूपच घाबरतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.